कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवरती बाहेरगावावरून अमरावतीमध्ये राहण्यासाठी येत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःची शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे। तसेच बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींना सुद्धा शारीरिक तपासणी केल्याशिवाय कुठल्याही गावी जाता येणार नाही। त्यामुळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून कुणालाही कोविड रुग्णालयामध्ये जाण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश हुमने यांनी केलेले आहे। बाहेरगावावरून येत असलेल्या अनेक व्यक्तींचे झुंडच्या झुंड कोविड रुग्णालयामध्ये जाताना दिसतात। त्यामुळे त्यांनी परीक्षणाकरिता कोविड रुग्णालयामध्ये जाण्याची गरज नाही। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हा विशेष कक्ष उघडण्यात आलेला असून या ठिकाणी जाऊन स्वतःची तपासणी करणे गरजेचे आहे। ती तपासणी केल्यानंतर आणि तब्येत जर खराब नसली, कोविडची जर काही भीती नसली तर त्याला तशा प्रकारचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात असल्याची माहिती डॉक्टर सतीश हुमने यांनी दिलेली आहे। सामान्य रुग्णालय अमरावती येथे एक सुरुवातीला आपण जेव्हा वुहानमधून कोरोना व्हायरस साऱ्या जगात आला तेव्हा आपण सामान्य रुग्णालय अमरावती येथे सुद्धा एक विलगीकरण कक्ष स्थापन केला आणि त्यानंतर आपण त्याचे स्वॅब घेऊन त्याच्यात शोधत गेलो की कुठेतरी एखादा रुग्ण अमरावतीमध्ये पॉझिटिव्ह आढळून येतो का आणि असा रुग्ण इथं उपचार करताना आढळला आणि त्यामुळे की पुढील याच्या संभावित धोका होऊ नये यासाठी आम्ही सुपर स्पेशालिटीच्या आवारात एक कोविड रुग्णालय 100 बेडचं स्थापन केलं। त्यामध्ये आता सध्याच्या घडीला 15 रुग्ण ॲडमिट आहेत। आज 11 रुग्णांना सुट्टी देण्यात आली, काल 25 रुग्णांना सुट्टी देण्यात आली। एकूण 84 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आलेला आहे आणि याच्यात सगळ्यात उपचार करण्यामध्ये माझे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरामेडिकल वर्कर्स यांचा खूप सहभाग आहे। कारण आपण कोरोना योद्धा म्हणून इथं काम करत असताना शासकीय यंत्रणाच शेवटी लोकांच्या उपयोगात येत आहे। प्रायव्हेट साठी पण आम्ही प्रयत्न केला पण नकारात्मक आम्हाला उत्तर मिळालेली आहेत। तरी पण आम्ही त्यांना त्यांचे मनोबल वाढवून कोविड हॉस्पिटलमध्ये ड्युटी करण्याकरिता आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करत आहोत। पंजाबराव मेडिकल कॉलेजची टीम खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करीत आहे आणि निश्चितच आम्ही आणि PDMC कॉलेज मिळून हे कोरोना वार एकदम चांगल्या प्रकारे सक्सेस करू आणि अमरावतीतून कोरोनाला हद्दपार करू। त्यामुळे कुणीही घाबरून न जाता सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासारखे आजार असल्यास कुठल्याही खाजगी दवाखान्यामध्ये न जाता सरळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये यावे। या ठिकाणी विनामूल्य ही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती डॉक्टर सतीश हुमने यांनी दिलेली आहे। सामान्य रुग्णालय येथे जे कोविड संशयित रुग्ण येतात त्यांची आमच्या इथे OPD क्रमांक 33 येथे संशयित रुग्णाची तपासणी करण्यात येते आणि जे कोणी संशयित आढळतात त्यांना कोरोनाची टेस्ट करण्यासाठी कोविड रुग्णालय येथे इथून रेफर करण्यात येते। याशिवाय ह्या OPDमध्ये जे आता प्रवासासाठी अडकलेले आहेत त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा इथून आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत देण्यात येते। आज 875 टोटल रुग्ण आले आहे, त्यापैकी 260 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि बाकीच्या रुग्णांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आणि हे आमचे OPD ही 24 तास चालू असते। 24 तास अहोरात्र इथं वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि हेल्थ वर्कर सेवा देत असतात। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये याकरिता कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।